नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 2. श्लोक वाचूया. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी म्हणा. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते दुर्मुखमर्षिणी हर्षरते. आता पूर्ण ओळ. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते म्हणा. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते. आता दुसरी ओळ. त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी म्हणा. त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते म्हणा. किल्बिषमोषिणी घोषरते. आता पूर्ण ओळ. त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते म्हणा. त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते. आता तिसरी ओळ. दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी म्हणा. दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिन्धुसुते दुर्मदशोषिणी सिन्धुसुते. आता पूर्ण ओळ. दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिन्धुसुते म्हणा. दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिन्धुसुते. आता शेवटची ओळ. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी या भागामध्ये सुरवरवर्षिणी श या ओळीमध्ये षटकोनाचा श आलेला आहे सगळीकडे. वर्षिणी धर्षिणी मर्षिणी हर्षरते सगळीकडे षटकोनाचा श म्हणायचा आणि रफाराचा उच्चार स्पष्ट करायचा आणि अगदी जोर लावून करायचा. सुरवरवर्षिणी दुर्धर दुर्धर असं जोराने म्हणायचं, आघात देऊन म्हणायचं. दुर्धर धर्षिणी दुर्मुखमर्षिणी सगळीकडे इकार हे ऱ्हस्व आलेले आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी सरळच आहे. ष षटकोनाचा आणि णी हा ऱ्हस्व म्हणायचा. किल्बिषमोषिणी घोषरते किल्बिषमोषिणी घोषरते श कडे लक्ष द्यायचं. तिसऱ्या ओळीमध्ये दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी तसंच आहे. ष षटकोनाचा आणि इकार सगळे ऱ्हस्व म्हणायचे. दुर्मदशोषिणी सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते असं म्हणायचं. एका श्वासामध्ये एक ओळ म्हणायची. हा एक प्रकारचा प्राणायामच आहे आपल्यासाठी आणि या स्तोत्र पठनाने हा श्वासावरचा आपला कंट्रोल आपलं नियंत्रण त्याच्यावर येतं आणि प्राणायामाचा लाभ मिळतो. आता हा श्लोक आपण पूर्ण म्हणूया. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवनपोषिणी शङ्करतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते दनुजनिरोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते म्हणा. सुरवरवर्षिणी दुर्धरधर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते
त्रिभुवन पोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आता पहिला आणि दुसरा श्लोक एकत्र म्हणूया। ऐगिरि नंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कंठकुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। अंबा माता की जय। नमस्कार। श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक दुसरा। सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। असा हा श्लोक आहे। आता अर्थ बघूया शब्दांचा। सुरवरवर्षिणी म्हणजे श्रेष्ठ अशा देवगणांच्या वर कृपेचा वर्षाव करणारी। दुर्धरधर्षिणी दुर्धर उच्छृंखल अशा राक्षसांना आपल्या ताब्यात ठेवणारी। दुर्मुखमर्षिणी दुर्मुख नावाच्या राक्षसांचा जो सेनापती होता त्याचा नायनाट करणारी। हर्षरते हर्षमग्न असणारी। त्रिभुवनपोषिणी त्रिभुवनाचं पालन पोषण करणारी। शंकरतोषिणी भगवान शंकरांना प्रसन्न ठेवणारी। किल्बिषमोषिणी भक्तांच्या पापांचा समूळ नाश करणारी। आणि घोषरते म्हणजे भक्तांनी केलेल्या तुझ्या जयघोषामध्ये तू रममाण होणारी आहेस। धनुजनि रोषिणी दैत्यांचा पराभव करणारी। दितिसुत रोषिणी दैत्यांवर क्रुद्ध होणारी। दुर्मदशोषिणी मदोन्मत्त राक्षसांचा संहार करणारी। सिंधुसुते तू लक्ष्मी रूपानी सागरकन्या आहेस। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। असा हा दुसरा श्लोक आहे। त्याचा सरळ अर्थ बघूया। हे जगज्जननी तू श्रेष्ठ अशा देवांवर कृपादृष्टी करणारी कृपेचा वर्षाव करणारी आहेस। तसंच उच्छृंखल राक्षसांना आपल्या ताब्यात ठेवणारी आणि दुर्मुख नावाच्या राक्षसांच्या सेनापतीचा नायनाट करणारी आहेस। हे चारुहासे तू नेहमी हर्षमग्न असतेस। तू त्रैलोक्याचे पालन पोषण करणारी भगवान शंकरास नेहमी संतुष्ट ठेवणारी आणि आपल्या भक्तांच्या पापाचा समूळ नाश करणारी आहेस। तू नेहमी जय अंबे अशा प्रकारच्या भक्तांनी केलेल्या तुझ्या जयघोषात रममाण होत असतेस। हे सागरकन्ये तू दैत्यांवर क्रोधित होणारी दैत्यांचा पराभव करणारी मदोन्मत्त दुर्मद राक्षसाचा नाश करणारी आहेस। हे गिरिजे तुझा केशसंभार अतिशय रमणीय आकर्षक आणि विलोभनीय आहे। महिषासुर राक्षसाचा पराभव करणाऱ्या हे भगवती तुझा त्रिवार जय जयकार असो। असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। अंबा माता की जय।